अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा कोणतंही काम असो, जॉब असो किंवा घरातली कामं असो किंवा काही व्यवसाय असो, कोणत्याही कामाचा तणाव म्हणा किंवा टेन्शन म्हणा, मानसिक त्रास हे काही ना काही आपल्याला होतच. घरातली कामं जर आपण म्हटलो ना, की घरातली कामं किती इझी असतात, काय आपल्याला कोणी मागं लागत नाही, हे कर, ते कर. आपल्या मनाला जसं येईल तसं आपण कामं करतो, कोणत्या वेळेत करतो. पण असं नसतं. जी घरातली जी काही हाऊसवाईफ असते, तिला सुद्धा कामाचं टेन्शन असतं. बघा आता सकाळी लवकर उठून त्याच्यानंतर मुलांचं आवरून देणं, पतीचं आवरून देणं, घरातल्या इतर व्यक्तींचं, आता घरातल्या बऱ्याचशा घरामध्ये म्हातारी लोक असतात, त्यांचं आवरणं, त्यांच्याकडे बघणं, खाणं, पिणं, पुन्हा उलटं घरातले कामं करणं म्हणजे एक वेळेस जॉब केलेला परवडेल, पण घरातली कामं अजिबात परवडत नाही करायला. कारण फरमाईशी इतक्या असतात की भाज्या वेगवेगळ्या करणं, हे करणं, ते करणं. त्याच्यामुळे कोणतंच काम सोपं नसतं. जॉब जरी म्हटलात तुम्ही, आता तुम्ही कुठे जॉब करत असताल तर तिथे बॉस असतो, म्हणजे त्याचं ऐकून घेणं, त्याचा वेळेवर त्याला काम देणं, नाही दिलं तर तो बोलतो, उशिरा गेलं तरी बोलतो. म्हणजे आणि स्वतःचा व्यवसाय जरी असला, आता स्वतःचा व्यवसाय असला तर दुसरे जॉब करणारे काय म्हणतात, अरे तू स्वतःच मालक आहे, तुला कोण बोलणार. तर त्याला सुद्धा टेन्शन असतं. प्रत्येक कामामध्ये टेन्शन असतं. कोणतंच असं काम नाही की त्याच्यात टेन्शन नसतं म्हणून. पण याच्यामधूनही आपल्याला जर म्हणजे टेन्शन फ्री राहायचं असेल, याच्यामधूनही आपल्याला म्हणजे कितीही टेन्शन आलं, कितीही कामाचा व्याप आला, तर ही टेन्शन येऊ नये यासाठी काय करावं, त्याच्यासाठी आपण एक छानशी अशी सेवा बघणार आहोत. त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ही सेवा प्रत्येकाला कामी येणारी आहे. भले मुलंसुद्धा असो, मुलांनासुद्धा अभ्यासाचं टेन्शन असतं. तर मुलांनासुद्धा काही काही वेळेस असं मुलं इतकं डिप्रेशनमध्ये जातात की त्यांना अभ्यासाचं इतकं टेन्शन येतं की मग त्यांची चिडचिड व्हायला लागते. मग मुलं चिडचिड करतात, अभ्यासात मन लागत नाही, म्हणजे त्यांचं मन कुठे स्थिर राहत नाही. म्हणजे प्रत्येकाच्या म्हणते ना लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतोच. त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही करून बघा. नक्कीच तुम्हाला धीर भेटेल. दुसरं मी काही सांगणार नाही तुम्हाला, फक्त धीर, आधार तुम्हाला मिळेल. स्वामी तुम्हाला आधार देतील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. चिंता करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. नक्कीच स्वामी तुम्हाला हा संकेत देतील किंवा तुम्हाला हा धीर देतील. तर काय सेवा आहे ती? तर बघा, आपण नेहमी करतो, असं नाही की करत नाही, आपण नेहमी करतो. आता करतात का नाही काय माहिती, पण माझी नित्य सेवा झाली की माझा एक वेळेस मी ही सेवा करते म्हणजे करतेच. तर ती सेवा म्हणजे तारक मंत्र. सगळ्यात प्रभावी स्वामींचा हा मंत्र आहे. स्वामींनी आपल्याला म्हणजे दिव्य मंत्र दिलेला आहे. किती डिप्रेशनमध्ये असू द्या, किती टेन्शनमध्ये, ताण तणाव असू द्या, त्याच्यामधून तुम्ही अलगद बाहेर निघताल. तुम्हाला अलगद स्वामी त्याच्यातून बाहेर काढतील. तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. म्हणजे तुम्हाला जर काही असं वाटत असेल, नाही आता मी काही करू शकत नाही, मला आता खूप हे झालेलं आहे, लगेच तारक मंत्र म्हणायचा. बघा इतका धीर मिळतो. आता त्याच्यामध्ये दिले आहे ना की नको डगमगू स्वामी देतील साथ. म्हणजे बघा आपण म्हणतो ना की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. चांगलं काही वाईट जरी झालं ना, तर पुढे काहीतरी स्वामींनी चांगलं आपल्यासाठी मांडून ठेवलेलं असतं. त्याच्यामुळेच आपल्यासोबत वाईट झालेलं असतं. त्याच्यामुळे काही वाईट जरी झालं ना, तरीही त्याच्यामध्ये म्हणजे नाराज नाही व्हायचं किंवा त्या गोष्टीवरून आपण टेन्शन नाही घ्यायचं, जेणेकरून आपण डिप्रेशनमध्ये जाऊ, आपल्या तब्येतीवर त्याचा परिणाम होईल. या गोष्टी कधीच करायचं नाही. किती वाईट झालं, काही झालं, एखादी म्हणजे आपण म्हणतो ना की मी ह्या गोष्टीसाठी इतकं टेन्शन घेतलं, इतकं कष्ट केले, इतकं हे केलं, तरी माझ्यासोबत असं का झालं. तर ही पुढे काहीतरी अजून चांगलं असतं तुमच्यासाठी मांडून ठेवलेलं. त्याच्यामुळे या गोष्टी तुमच्यासोबत घडत असतात. तर अजिबात टेन्शन न घेता सरळ स्वामींचा धावा करायचा, स्वामींची आठवण करायची, स्वामींना शरण जायचं आणि तारक मंत्र मानायचा. बघा 4 कवड्याचाच आहे, पण इतका प्रभावी आहे. तर आता बघा, आणि एकदम शांत ते तारक मंत्र म्हणायचा. म्हणजे घाई गडबड अजिबात करायची नाहीये. म्हणजे आपण जितका शांत ते तारक मंत्र म्हणू ना, तितका आपण म्हणजे तितकं आपल्याला त्या तारक मंत्र समजतो आणि तितकं आपल्याला खरंच असं वाटतं की नाही, स्वामी आहेत आणि स्वामी माझ्या पाठीशी उभे आहेत आणि मला स्वामी म्हणजे काहीच होऊ देणार नाहीये. सर्व काही आपल्या मनातली जी काही भीती असते ना, सर्व काही दूर निघून जाते. आणि माझ्या बाबतीत पण ह्या गोष्टी होतात. बघा प्रत्येकाच्या बाबतीत होतात. तर मी माझं तरी म्हणजे म्हणते ना की मला जरी जेव्हा काही असं टेन्शन आलं,
काही झालं ना तर मी तारक मंत्र म्हणते आणि मला लगेच अशी माझ्या अंगामध्ये एक वेगळीच ऊर्जा येते. सर्व काही मी विसरून जाते आणि लगेच मग नवीन सुरुवात करायला सुरुवात करते. तर तसंच करायचं. काही हो, काही म्हणजे जे झालं ना, समजायचं चांगल्यासाठी झालं, मागे सोडून द्यायचं आणि पुढे चालायचं. स्वामींकडे बघायचं, स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा आणि आपण आपल्या जे काही काम आहे त्याच्यामध्ये सुरुवात करायची. आपण आपल्या कामाला वेगाने सुरुवात करायची. तर स्वामी काहीच होऊ देणार नाही. बघा, इतका विश्वास तर पण तुमचा स्वामीवर पाहिजेच. आपण इतकं सेवा करतो तर तितका विश्वास पण स्वामींवर पाहिजे. आणि हा तारक मंत्र याच्यासाठी स्वामींनी आपल्याला दिलेला आहे की माझ्या सेवेकऱ्यांना काही होऊ नये, माझ्या सेवेकऱ्यांना कळावं की मी तुमच्या सोबतच आहे, मी तुम्हाला सोडून कुठेही गेलेलो नाहीये, मी तुमचा हात धरूनच आहे. फक्त तुम्ही डगमगू नका, तुम्ही स्वतःचा धीर सोडू नका आणि तुम्ही तुमच्या कार्यामध्ये म्हणजे खरे असताल किंवा तुम्ही तुमच्या कामामध्ये म्हणजे आपण म्हणतो ना की इमानदार असताल, तर तुम्हाला मी तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाहीये, की तुम्हाला कुठेही तुमचं नुकसान होऊ देणार नाहीये. त्याच्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवायचा आणि तारक मंत्र म्हणायचा, किती काही असो. बघा, सवयच लावून ठेवायची. कारण काय होतं ना की सकाळी तारक मंत्र म्हटला किंवा नुसता ऐकला तरी पूर्ण दिवस आपला एकदम चांगला जातो. सायंकाळच्या वेळेस पण तारक मंत्र लावायचा. सकाळी काय होतं, सकाळी सकाळी घरात सर्वजण असतात, सर्वांच्या कानी तो पडतो. मुलं असतात, माणसं सर्व घरी असतात. सायंकाळच्या वेळेस पण सर्वजण घरी येतात तेव्हा पण लावायचा, जेणेकरून दिवसभराचा जो काही थकवा असतो, तणाव असतो, तो सर्व काही निघून जातो तारक मंत्र ऐकल्यावर. पण असं नाही की तुम्हाला बसून म्हणायचाच आहे, तुम्ही नुसतं ऐकू पण शकता. तर मला सवय आहे, मला तरी आहे ती सवय. कारण मी टी व्हीवर लावून देते तारक मंत्र. म्हणजे एक व्हिडिओ लावून देते, ज्या व्हिडिओमध्ये 11 वेळेस तारक मंत्र असतो, तो एकदा व्हिडिओ लावून दिला की 11 वेळेस. कारण तो मंत्र छोटासा आहे, आपण एक वेळेस जर लावला ना तो 2 मिनिटामध्ये तो संपून जातो. त्याच्यामुळे 11 वेळेस तारक मंत्र ज्या व्हिडिओमध्ये आहे तो व्हिडिओ लावून दिला की मस्त आपले कामं पण घरातले होतात. कानी आपल्या सकाळी सकाळी काहीतरी चांगलं पडतं, स्वामींची आठवण येते, स्वामींचं ध्यान येतं आपल्याला आणि मन एकदम फ्रेश होतं. आणि सगळं मुलंसुद्धा तारक मंत्र त्यांच्यासुद्धा कानी पडतो, सर्वांच्या कानी पडतो. त्याच्यामुळं घराच्या बाहेर आपण पडतो ना तर एकदम फ्रेश मूडनं आपण बाहेर पडतो. फ्रेश आपण एकदम म्हणजे कोणत्याही मनामध्ये कोणताही विचार नसतो की आजचं काम कसं जाईल, आज काम कसं होईल, आजचा दिवस कसा जाईल. काहीच आपल्या मनामध्ये काही टेन्शन येत नाही. कारण आपण तारक मंत्र म्हटलेलं आहे, एक ऊर्जा आपल्या अंगामध्ये स्वामीने दिलेली आहे आणि स्वामी आपल्यासोबत येतातच, टेन्शन घ्यायचं काम नाही. त्याच्यामुळं तारक मंत्र खूप प्रभावी स्वामींचा तारक मंत्र आहे. तर नक्की ही सवय लावा तुम्ही. काही टेन्शनमध्ये असताल वगैरे तर तारक मंत्र म्हणा. म्हणजे पुढचं काही पाऊल उचलायच्या अगोदर तारक मंत्र म्हणा, मग नंतर बघा तुम्हाला कसं वाटतंय ते. ही एक सेवा आहे ना, म्हणजे किती ताणामध्ये असो, किती डिप्रेशनमध्ये असो, फक्त 2 मिनिटाची ही सेवा तुमचं सगळं डिप्रेशन, ताण, तणाव सर्व काही विसरायला लावते. निगेटिव्ह विचार सर्व काही दूर करते आणि म्हणजे स्वामींचं सुरक्षा कवच आपल्या भोवती निर्माण होतं. स्वामी आपल्या जवळ उभे राहतात आणि आपल्याला समजावतात की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळं हा तारक मंत्र ना खरंच खूप प्रभावी मंत्र आहे. तर नक्की म्हणायला सुरुवात करा. मुलांना सवय लावा, माणसाला लावा, तुम्ही स्वतः म्हणा. आणि काही असं टेन्शन वगैरे आलं तर त्यावेळेस तर आवर्जून हा तारक मंत्र म्हणा. म्हणजे पुढचं काही निर्णय घ्यायच्या अगोदर तुमच्या मनामध्ये काही विचार असतील तर ते नक्कीच थांबतील, निगेटिव्ह विचार. आणि म्हणजे तुमचे जे काही पुढं तुम्ही जे काही काम करणार आहात त्याच्यात नक्कीच तुम्हाला यश येईल. म्हणजे आपण जितकं पॉझिटिव्ह मनाने कामं करू तितकंच कामामध्ये आपल्याला यश येत असतं. कोणत्या डिप्रेशनमध्ये आपण जात नाही, कोणत्या टेन्शनमध्ये आपण जात नाही. तुम्हाला समजलं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रोज करते. श्री स्वामी समर्थ.